ती मुलं तर तिथून निघाली, पण ती त्यांच्यासोबत एक अशी गोष्ट घेऊन गेली होती की ती त्यांनाही माहिती नव्हती. असं काय मला माहितच नव्हतं ते इतकी डेंजर जागा आहे. आपण कधीच इथं परत जायचं नाही. गेल्याशिवाय आपल्याला समजेल कसं की तिथे काय आहे. हो, अरे तिथनं तुम्ही काय हाणला नाही ना, कारण ती जागा पण स्ट्रॅपित आणि तिथनं जर तुम्ही हाणला नाही तो पण वस्तू पण ती स्ट्रॅपित असतं. अरे मी काय नाही आणला, पण नाही आणला मी पण नाही. तुला काय आला? अरे असं काय नाही, तिथनं आपण काहीतरी हाणला असेल म्हणून तुझा ताप भरला. सॉरी आर्या, कारण मी एक अरे आता आपल्याला परत तिकडे जायला लागेल आणि आबावला तिथं फेकायला लागल. अरे येड लागले का तुला? तुला माहिती नाही गेल्या वेळी काय आलता? आता आपल्याकडे आता ऑप्शनच नाही. आपल्याकडे काय ऑप्शन नाही, आपण जाऊ. एकदा जीव वाचवून पळालेली ती मुलं पुन्हा एकदा त्या जागेवरती जायला निघाली. गेल्या वेळेस तर त्यांचा जीव वाचला होता, पण आता काय होईल हे कुणालाच माहिती नव्हते. आणि त्यांच्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी ती परत त्याच जागी जाऊन पोचले. आता पुढे बघा त्यांच्यासोबत काय होतं. बावली टाकायची आणि जर कोणी आवाज दिला तेव्हा अजिबात पाठी बघायचं नाही, ते डायरेक्ट पालायचा. हा चला मग, जागा खूप खतरनाक होती. हा चला. अरे ते तिथूनच आवाज आलेला, आपल्याला तिथून पावलं टाकायला. अरे इतकी जागा, इतकी आवाज आलेला. फायनली आपण इथलं पोहोचलो. चला बाउंड्री क्रॉस करून नाही ती बावली आपल्या पाठी. अरे आपण कसं कसं वाचलो इथं तर. अरे पाणी लावून वाचलो, या जवळ गट कधी यायचं नाही. अरे हे बघा तीच बावली. अरे मला वाटलेलंच की बावली बाउंड्री कधी क्रॉस नाही करू शकत. जर हिला कुणी हातात उचलून आणलं तेव्हाच ही बाउंड्री क्रॉस करू शकता. आता चला निघूया. आणि अशा प्रकारे जिथून या गोष्टीची सुरुवात होते तिथेच या गोष्टीचा अंत करून ती मुलं इथून निघून जातात आणि इथेच ही गोष्ट पूर्ण होते.